नमस्कार, स्वागत आहे तुमचं विदर्भ स्पेशल चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे बटाट्याचं कालवण. त्यासाठी आपल्याला 2 बटाटे लागेल, 1 कांदा लागेल, 1 टोमॅटो लागेल, अद्रक लागेल, लसूण लागेल, कोथिंबीर लागेल, कढीपत्ता लागेल. मसाल्यामध्ये आपल्याला 1 चम्मच मिरची पावडर लागेल, अर्धा चम्मच गरम मसाला लागेल, चवीनुसार मीठ लागेल, जिरा लागेल आणि अर्धा चम्मच हळद लागेल. चला तर सुरुवात करूया. आपल्याला कांदा असा मध्ये कापून घ्यायचा आहे आणि गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचे आहे आपल्याला. टोमॅटो आता भाजून झालेला आहे. आपण त्याला काढून घेऊया. कांदा अजून भाजू द्यायचा आहे आपल्याला. कांदा पण आपला आता भाजलेला आहे. आता गॅस आपण बंद करूया. कांदा आणि टोमॅटोला थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो आता आपला थंड झालेला आहे. त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्येच आपण अद्रक टाकणार आहोत. लसूण पण टाकणार आहोत. कोथिंबीर पण टाकणार आहोत. याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण आता याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहोत. आता बटाटे कट करून घेऊया. बटाटे आता आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपण आता 2 चम्मच तेल टाकून घेणार आहोत. आपण आता याच्यामध्ये जिरा टाकणार आहोत. कढीपत्ता टाकणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटोला भाजून घ्यायचं आहे. आता आपण बटाटे ॲड करणार आहोत.
मिरची पावडर टाकणार आहोत, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ टाकायचे. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करणार आहोत. आता आपण बटाट्याच्या कालवणला 10 मिनिटं शिजू देणार आहोत. झणझणीत बटाट्याचं कालवण आता आपलं रेडी झालेलं आहे. बटाट्याचं कालवण आता आपलं रेडी झालेलं आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.